पण राज ठाकरेंच्या गाडीच्या ताफ्यावर जी दगडफेक झाली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ले केले आहेत। हिंगोलीमध्ये आपण दृश्य बघू शकतो। हिंगोलीत पदाधिकाऱ्यांच्या घरांवर दगडफेक केली गेली आहे। तर यवतमाळमध्ये उजवीकडची ही दृश्य आहेत ती तिकडे एक एसटी बसची तोडफोड सुद्धा केली गेली आहे। जशास तसं उत्तर देण्याची मनसेने भाषा केली आहे। तर राज ठाकरेंनी पुण्यात पाय ठेवून दाखवावा असं अंकुश काकडे यांनी आवाहन केलं। पुण्यात राष्ट्रवादीने मनसे विरुद्ध आज मोर्चा सुद्धा काढलाय। तर ही कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा मनसेने केला। नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांचा पुतळा मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे। मनसेचे आमदार वसंत गीतेंसह 35 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी यानंतर ताब्यात घेतले। नाशिक यवतमाळची दृश्य आपण पाहिली, पण अहमदनगरमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चक्क दगडफेक केली आहे आणि यात 2 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 77 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत। तर यात मनसेच्या 7 आणि राष्ट्रवादीच्या 70 कार्यकर्त्यांचा समावेश आहे। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप आणि मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांचा सुद्धा या 77 जणांमध्ये समावेश आहे। तर या वादाचे पडसाद मुंबईत सुद्धा तीव्र स्वरूपात उमटलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे कार्यालय काही अज्ञात व्यक्तींनी फोडलेले आहे। हे मनसेचे कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर यानंतर महापालिकेबाहेर कडक बंदोबस्त ठेवला गेलाय। तर पुण्यात आपण बघतोय एकीकडे राष्ट्रवादीने मनसे विरुद्ध आज मोर्चा काढलाय, तर अंबरनाथमध्ये आज मनसेने बंद पुकारलाय आणि म्हणून इथलं जनजीवन, अंबरनाथमधलं जनजीवन हे विस्कळीत झालंय।